हॅलो फ्रेंड्स, या एक्सरसाइज मधली पुढची गणित आपण घेतोय. सेकंड प्रॉब्लेम पहा. इन द गिवन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP, MQ इज इक्वल टू 9, QP इज इक्वल टू 4, फाइंड NQ. इथं पाहता या फिगर मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल MNP दिलेला आहे आणि NQ परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस MP दिलेले आहे. जॉमेट्रिक मीन थेरम वापरून आपल्याला NQ काढता येईल. दिलेल्या गोष्टी लिहायच्या पहिल्यांदा. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट NQ परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस MP गिवन. Therefore, by geometric mean property, NQ square is equal to MQ multiplied by QP. MQ multiplied by PQ. 9 multiplied by 4, that is equal to 36. NQ square 36 आले. Taking square roots, NQ is equal to 6 unit. हे त्याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन सेम तसाच आहे. इथं राईट अँगल PQR दिलेले आहे, अँगल P 90 दिलेले आहे आणि PM परपेंडिक्युलर QR दिलेले आहे. PM 10 दिलेला आहे, QM 8 दिलेला आहे आणि तुम्हाला MR विचारलंय. पहिल्यांदा MR काढायचा आणि त्यावरनं QR काढायचा. इन ट्रायंगल QPR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. बघा इथं हा 90 डिग्री अँगल दिलेला आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस QR, PM या हायपोटेन्युअसला परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, इथं जर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरली तर PM स्क्वेअर इज इक्वल टू QM मल्टिप्लाय बाय MR. व्हॅल्यूज आपण भरल्या. PM दिलेला आहे 10, 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू QM 8 मल्टिप्लाय बाय MR. MR इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर 100/8 आणि दॅट कम्स टू 12.5. आता इथं जर आपण MR 12.5 भरला तर 8 आणि 12.5 यांची बेरीज केली तर 20.5 हा QR मिळेल आपल्याला. नाउ QR इज इक्वल टू QM प्लस MR. 8 आणि 12.5 यांची बेरीज केली तर 20.5. इथं 0.5 तसंच राहील. 12 आणि 8 यांची बेरीज 20 होईल. फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. इथं ट्रायंगल PSR दिलाय. यामध्ये P येतो 30 डिग्री आहे, S येतो 90 डिग्री आहे आणि हा 6 दिलाय. तुम्हाला माहिती आहे हा 30 असेल, हा 90 असेल तर हा रिमेनिंग अँगल आहे तो 60 येणार आहे. म्हणजे हा 360 90 डिग्रीचा ट्रायंगल होईल आणि आपल्याला ते थेरम वापरता येईल 360 90चा 30 60 90चा. इन ट्रायंगल PSR अँगल P इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री. हा रिमेनिंग आहे तो 60 डिग्री येईल. Therefore, triangle PSR is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Therefore, SR is equal to, बघा आकृतीमध्ये 30 च्या opposite side, 30 च्या opposite side SR आहे. You know well, the side opposite to 30 degree is half of the hypotenuse. SR is equal to 1/2 RP. हाफ RP येणार आहे. RP आपल्याला काढायचा आहे आणि SR दिलेला आहे 6. तो जो इथं भरला 6 आणि 2 यांचा प्रॉडक्ट होईल, गुणाकार होईल, तो येईल 6 12. RP इज इक्वल टू 12. आणि सिमिलरली आपल्याला PS काढायचा आहे. PS ही जर 60 आहे, 60 अपोजिट साइड आहे. The side opposite to 60 degree angle is √3/2 of the hypotenuse. Therefore, PS is equal to √3/2 RP, side opposite to 60 degree. Therefore, PS is equal to √3/2 multiplied by 12. 2 ने जर या 12 ला डिवाइड केलं तर बेस 12 6 येईल. 6√3 हे आन्सर येईल. PS इज इक्वल टू 6√3. पाहता इथं या प्रॉब्लेम मध्ये आपण 30 60 90 डिग्री या प्रॉपर्टीचा उपयोग केलेला आहे. फिफ्थ प्रॉब्लेम. फॉर फाइंडिंग AB and BC with the help of the information given in the figure, complete the activity. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला लावली तुम्हाला. हे 2 मार्काला अशी गणित येतात. काय दिलेले इथं पहा. AB आणि BC सेम दिलेले, सारखे दिलेले. हा √8 दिलेला आहे. तुम्हाला हे 2 बाजू सारखे असतील तर हा आणि हा अँगल सारखा येणार आहे. A आणि C हे 2 अँगल सारखे येणार आहेत. किती येतील ते मग. हा 90 आहे म्हणजे उरलेले हे 45 45 असे येतील. AB is equal to BC given. Therefore, angle BAC is equal to 45 दिलेले तिथं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. 45 45 90 आणि 90 180.
Therefore, AB is equal to BC is equal to 1/√2 multiplied by AC. तुम्हाला माहिती आहे 45, 45, 90चं theorem. Side opposite to 45 is 1/√2 of the hypotenuse. AC ची व्हॅल्यू इथं √8 आहे, ती जर भरली आपण तर √8 आपल्याला 2√2 लिहिता येईल. हे √2 आणि √2 कॅन्सल झाले तर आन्सर येईल 2. Find the side and the perimeter of the square whose diagonal is 10 cm. बघा इथं हा डायगोनल 10 cm दिलेला आहे, तर त्याची साईड काढायला लागली आहे. समजा साईड आपण x घेतली, तो जो क्वाड्रिलॅटरल आपण एबीसीडी बांधला, साईड x घेतली तर हा जो ट्रायंगल आहे एबीसी यामध्ये पायथागोरस प्रमाणे x² + x² = 10² असं मिळेल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. Let the given square be quadrilateral ABCD with x centimeter side. Therefore, AB is equal to BC is equal to x centimeter. हा x है, AC is equal to 10 है. Therefore, in triangle ABC, angle B is equal to 90 degree. इथं हा स्क्वेअरचा अँगल आहे, त्यामुळे तो 90 डिग्री असणार आहे. Therefore, by Pythagoras theorem, AC² is equal to AB² plus BC². बघा इथं हा डायगोनलचा स्क्वेअर इज इक्वल टू AB² plus BC². जर आता आपण व्हॅल्यू भरल्या 10, x आणि x तर आपल्याला मिळेल 10² is equal to x² plus x². 10² चा 100 येईल, x² आणि x² मिळून येईल 2x². हे जे 2x² असं पाहिजे. मग हा 2 आहे तो इकडे जर डिवाइड केला तर x² is equal to 100/2. Therefore, x² is equal to 50. स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर x is equal to square root of 50. 50 ची 4 25 गुणे 50. 25 चं स्क्वेअर रूट 5 येतं, म्हणजे 5√2 सेंटीमीटर ही x येईल. आपण x त्याची साईड मानलेली आहे. Therefore, side of the square is equal to 5√2 सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 मल्टिप्लाय बाय साईड असते. ही साईड आपण इथं भरली 5√2, तर 4 × 5 20√2 सेंटीमीटर हे पेरिमीटर आहे. पुढचा प्रॉब्लेम पाहता. इन द गिवन फिगर अँगल DFE इज 90. इथं हा DFE 90 दिलेला आहे. FG याला परपेंडिक्युलर दिलेला आहे D ला. GD इज इक्वल टू 8, FG इज इक्वल टू 12. हा 8 आहे, हा 12 आहे आणि तुम्हाला EG, FD आणि EF काढायचा आहे. पहिल्यांदा EG चा विचार करू. आकृतीमध्ये बघा, हा EG काढायचा असेल तर जॉमेट्रिक मीन थेरम वापरावा लागेल तुम्हाला. FG² इज इक्वल टू EG मल्टिप्लाय बाय GD. इथं दिलेले पहा, इन द गिवन फिगर अँगल DFE इज इक्वल टू 90. हा दिलेला आहे. FG परपेंडिक्युलर ED गिवन. Therefore, by geometric mean property, FG² is equal to EG multiplied by GD. FG 12 दिलेले, EG काढायचं आपल्याला, GD 8 दिलेला आहे. हा 8 जर इकडे केला तर डिवाइड होईल 144. 12 चा स्क्वेअर 144/8. 18 44 असे, म्हणजे याने ज्याला डिवाइड केलं तर 18 येईल. EG is equal to 18 units. Now in triangle DGF आपण परत आकृती बघू. आपल्याला आता सेकंड मध्ये EG FD काढायचा आहे. नीट लक्ष द्या. आता इथं हा जो छोटा ट्रायंगल आहे DGF यातला हा FD काढायचा आहे. 8² + 12² इज इक्वल टू FD². पायथागोरस वापरून आपल्याला काढता येईल. Now in triangle DGF, angle G is equal to 90 degree. Therefore, FD² is equal to GD² plus FG². By Pythagoras theorem, व्हॅल्यू जर भरल्या 8 चा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर 64, 12 चा स्क्वेअर 144, त्याची सम येईल 208. 208 ला 16 ने भाग जातो. पहा 16 × 16 आणि 4 उरलेले 16 ते 48. 16 × 13 यांचा गुणाकार केला तर परत आपल्याला 260 मिळणार आहे. 16 हा फुल स्क्वेअर आहे, याचं स्क्वेअर रूट बाहेर काढलं तर 4 येईल, म्हणजे 4√13 हे FD ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आता आपल्याला EF काढायचा आहे. EF साठी परत आकृती बघू आपण. बघा इथं हा ट्रायंगल जर आपण घेतला विचारामध्ये, तुम्हाला EF काढायचा आहे. ही बाजू 12 दिलेली आहे आणि ही आता आलेली 18. 18² आणि 12² यांची बेरीज केली तर आपल्याला EF² हे पायथागोरसने मिळेल. इथं दिले पहा आता
इन ट्रायंगल DGF अँगल G90 स्क्वेअर इथं खाली सॉरी EGF मध्ये G90 आहे. therefore EF square is equal to EG square plus FG square. 18 चा स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 18 चा स्क्वेअर येतो 324. 12 चा स्क्वेअर येतो 144. दोघांची ऍडिशन केली तर 468 येते. therefore EF is equal to square root of 468. ह्याची जर फोड केली आपण तर 36 मल्टिप्लाय बाय 13 अशी येते. ह्याचे फॅक्टर पाडायचे आणि त्याच्यातला फुल स्क्वेअर आहे तो काढायचा. 36 जर बाजूला काढले आपण स्क्वेअर रूट काढले त्याचं तर 6 येईल. therefore EF is equal to 6 root 13 units. इथं ही गणित संपली. त्यातली 3 गणितं राहिलेली ती मी उद्या घेईन. तोपर्यंत ही सगळी गणितं आज लिहून घ्या. टिल देन टेक केअर. हॅव अ नाईस डे.